बाजारामध्ये भरपूर असे आंबे येतात आणि ते सुद्धा जे आपण पडलेले वगैरे आंबे असतात आणि अशा वेळेस बऱ्याचशा महिला आहेत त्या विकायला घेऊन येतात. अशा आंब्यापासून आज आपण लोणचं बनवणार आहोत. अगदी गोड आणि रसरशीत असं हे लोणचं रेडी होते डब्यासोबत खाण्यासाठी. त्याचप्रमाणे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल इतकं हे लोणचं सुंदर रेडी होतं. तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण आंब्याचं गोड लोणचं बनवणार आहोत. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आंबे म्हटलं तर मी साठवणीचं लोणचं बनणार नाही. तात्पुरतं जे आपण लोणचं बनवतो खाण्यासाठी ते बनणार आणि गोड म्हणजे एकदम गोड बनणार, जे लहानापासून मोठ्यापर्यंत आवडेल. अगदी वयस्कर लोकंसुद्धा खातील इतकं गोड लोणचं तयार होतं. त्या पद्धतीने आपण लोणचं बनणार. तर हे जे साठवणीचं ज्यावेळेस आपण आंबे म्हणजे लोणचं भरतो त्यावेळेस जे बेडलेले असतात म्हणजे जे झेललेले आंबे असतात त्याचं आपण साठवणीचं लोणचं भरतो. तर हे आंबे आहेत जे आपण मार्केटमध्ये असे खायला वगैरे तात्पुरता येतात विकायला, ते आंबे आहेत. किंवा असे पडलेले वगैरे असतात झाडावरून ते आंबे आहेत. त्याचे मी स्वच्छ हे 4 मोठे आंबे घेतले होते, स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर अगदी लहान लहान अशा मी ह्या आंब्याच्या कापी कट केलेल्या आहेत आणि रात्रभर मी ह्याच्यामध्ये काय केलं, कट केल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद असं करून हे आंब्याच्या कापींना लावून ठेवलं, एका बरणीमध्ये भरून ठेवलं. त्यानंतर मी दुसऱ्या दिवशी हे एका जाळीमध्ये काढून घेतलेल्या आहेत, म्हणजे चाळणीमध्ये काढल्या आणि त्यानंतर एका कपड्यावर पूर्ण ह्या म्हणजे मोकळ्या करून घेतल्या. जवळजवळ 5 ते 6 तास मी ह्या फॅनवर सुकत घातल्या होत्या. म्हणजे ह्या कापीमधलं जेवढं पाणी होतं ते काढलं, म्हणजे पूर्ण आपण कपड्यामध्ये मोकळ्या केल्या, त्यामुळे त्या पूर्ण कापी ह्या कोरड्या होतात आणि फॅनवरच सुकत घातल्या होत्या. इथे आपल्याला उन्हात वगैरे सुकत घालायच्या नाही आहेत. मी ते साहित्य घेतलं आहे. आता ह्या आंबीनं थोड्याशा कोरड्या केल्यानंतर एक पातेले भरून ह्या कापी झाल्या. त्या प्रमाणामध्ये मी एक बघा मीडियम साईजची वाटी घेतली आहे आणि वाटीच्या मापाने म्हटलं तर जवळजवळ हे पाऊण वाटी राईचे गोळे आहेत आणि चमच्याच्या मापाने म्हटलं तर 6 चमचे राईचे गोळे घेतले. त्याचप्रमाणे मिरची पावडर घेतली आहे, ही जवळजवळ 4 चमचे. आता इथे तिखट जसं लागेल त्या पद्धतीने तुम्ही घालायचं आहे, कारण इथे आपल्याला गोड लोणचं भरायचं आहे. त्याचप्रमाणे 1 टेबलस्पून इथे मेथी घेतलेली आहे. आपण 1 टेबलस्पून मेथी घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. मेथी ही कमी घ्यायची, खूप जास्त घेतली तर लोणच्याला कडवटपणा येतो, त्यामुळे मेथी थोडीशी कमीच यूज करायची. ज्याप्रमाणे आपल्या आंब्याच्या कापी असतील त्या पद्धतीने आपल्याला लोणचं भरायचं असतं, त्यामुळे मेथीचा वापर पण त्याचप्रमाणे करायचा आहे. आता ह्याच चमच्याने जवळजवळ हे 3 टेबलस्पून इतकं मी हिंग पावडर घेतलेली आहे. बरेच जण म्हणतील की मी एकदम लहानशा अशा आंब्याच्या कापी कट करून घेतल्यात. आम्हाला अशा गोड लोणचं ज्यावेळेस भरतो ना तेव्हा लहान कापी आवडतात मुलांना, त्या मी लहान कट केल्या. तुम्हाला मोठ्या कापीसुद्धा तुम्ही इथे करू शकता. तर मी तुम्हाला तिखट कसं घ्यायचं ते दाखवले. आता आपल्याला गोड लोणचं भरायचं आहे. गोड लोणचं म्हटलं तर आपल्याला हे साखर आणि गुळाचा वापर करायचा आहे. प्रमाणसुद्धा सांगते की जवळजवळ आता बघा ह्या वाटीचं माप घेतलं आहे मी, 2 वाटी घेतलेले आहेत. म्हणजे ह्या वाटीच्या मापाने 2 वाटी ह्या आंब्याच्या कापी झाल्यात, फुल भरून घेतल्या होत्या. तर आपल्याला 2 वाटी गूळ म्हणजे 1 वाटी गूळ घ्यायचं आहे, 1 वाटी साखर घ्यायचं आहे. टोटल 2 वाट्या ह्या आंब्याच्या कापी झाल्यात. तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. आता इथे सर्व प्रमाण मी तुम्हाला दाखवलं आहे आणि जर का तुम्हाला ह्याचं जेवढं साहित्य आहे मी जेवढं तुम्हाला दाखवलं आहे तेवढं सर्व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत असते, ते सुद्धा बघायला विसरू नका. लोणचं भरण्यासाठी मी एक पितळेचा टोप घेतला. नेहमी लोणचं भरताना पितळेचं पातेलं वगैरे असेल तर घ्यायचं, अतिउत्तम. आता इथे आपण जी मेथी घेतली होती ती भाजून घेऊया. आपल्याला मेथी भाजून घ्यायची आहे. पातेलं गरम झालेलं आहे. ही मेथी आहे थोडीशी, ती आपण घालून घेऊ. ही मेथी जी आहे ना मीडियम गॅसवर आपल्याला कलर चेंज होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे. इथे बघू शकता ही थोडीशी मेथी आहे, हा कलर चेंज झाला, लालसर झाल्यानंतर ही मेथी आहे ही भाजलेली आहे. आता आपण एका प्लेटमध्ये ही काढून घेऊया आणि पूर्ण थंड झाल्यानंतर ही मेथी आहे, आता ही थोडीशीच मेथी आहे, ती आपल्याला मिक्सरला काही वाटता येत नाही, त्यामुळे मी खलबत्त्यात ही ठेचून घेणार आहे आणि ह्याची बारीक अशी आपल्याला पावडर बनवायची आहे. जर का तुम्ही जास्त लोणचं वगैरे बनवत असतील त्यावेळेस ना अशा वेळेस काय होतं, मेथी जरा जास्त घेतली जाते आणि ती मिक्सरला व्यवस्थित वाटली जाते. जर का तुम्हाला मिक्सरमध्ये वाटता आहे तर तुम्ही मिक्सरमध्ये सुद्धा वाटू शकता. आपण जे राईचे गोळे घेतलेले ते सुद्धा भाजून घ्यायचे आहेत. आता इथे राईचे गोळे सर्वात महत्त्वाचे आहे की राईच्या गोळ्यांचा ना कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे नाही आहेत. ते 1-2 मिनिटासाठी आपल्याला ह्याला थोडंसं असं गरम करून घ्यायचं आहे, जेणेकरून कलर चेंज होऊ नये. कारण जर का तुम्ही इथे जास्त हे राईचे गोळे भाजले तर ह्याचा ना
कलर चेंज होतो. म्हणजे जर का करपले तर लोणच्याला कडवटपणा येतो, त्याचप्रमाणे लोणच्याचा कलर देखील चेंज होतो. लोणचं हे सुद्धा म्हणजे चवीला चांगलं लागत नाही. बघू शकता आता हे थोडेसे मी राईचे गोळे आहेत हे गरम करून घेतलेले आहेत. आता हे गरम केल्यानंतर पूर्ण आपण हे राईचे गोळे आहेत हे थंड करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. मिक्सरला फिरवताना सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे की बारीक पावडर करायची नाही आहे, तर आपल्याला मागे पुढे बटन करून आपल्याला याची जाडसर अशी पावडर बनवून घ्यायची आहे. इथे आपण जी मेथी घेतली होती त्याची पावडर बनवून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे राईचे गोळे जे भाजले होते ते सुद्धा आपण थंड करून घेतले आणि मिक्सरला अशी जाडसर अशी याची पावडर करून घेतलेली आहे. एकदम बारीकसुद्धा अशी पावडर करायची नाही. बघा इतकी आपण अशी जाडसर बनवायची आहे. इथे मी एक पातेलं घेतलं आणि पातेल्यामध्ये आपण 1 वाटी ज्या मापाने साखर घेतली होती त्याच मापाच्या वाटीने 1 वाटी इथे आपण तेल घेतलेलं आहे. तेल गरम करून घेतलेलं आहे. हे ना आपण तेल गरम करायला ठेवले आणि कडकडीत असं आपल्याला हे गरम करायचं आहे. बघू शकता इथे तेलाला असे हे बुडबुडे आलेत तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही तेल गरम करून घेतील तेवढं चांगलं आहे. मी लोणचं बनवण्यासाठी जे तेलाचा वापर केला आहे ते सनफ्लॉवर तेल आहे. तुम्ही कुठलंही इथे तेलाचा वापर करू शकता. जवळजवळ इथे मी 2 मिनिटासाठी मीडियम गॅसवर हे तेल आहे हे गरम करून घेतलं. इथे बघू शकता तेलाला थोडासा धूर येतो, त्याचप्रमाणे ह्या तेलाला बघा तुम्ही सुवास सुद्धा येतो. त्याचप्रमाणे तेलाला बघू शकता अशी तार सुटते तोपर्यंत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. आता मी इथे ना गॅस बंद करते आणि थोडंसं तेल आहे हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तेल आहे ना मी गॅसवरनं खाली उतरवलं, थोडंसं थंड करून घेतलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला मेथी घालायची आहे. बघा इतकं तेल आपल्याला गरम पाहिजे. त्याचप्रमाणे आपण हिंग पावडर घेतली होती ती घालून घेऊया. राईचे गोळे घेतले होते ते सर्व घालून घ्यायचे आहेत. मिक्स करून घेऊया. आता ही तेलावर आपण अशी मस्त अशी ही फोडणी दिली आहे. आता 1-2 मिनिटांसाठी व्यवस्थित हे परतवून घ्यायचं. त्यामुळे काय होतं तर बऱ्यापैकी तेल आहे पुन्हा हे थंड होतं आणि आपण जे राईचे गोळे घातले आहेत त्याचप्रमाणे हिंग पावडर घातली आहे, मेथीचे दाणे घातले आहेत, ते व्यवस्थित असे तेलामध्ये परतवून होतात आणि ह्याचा सुवास आहे ना तो खूप सुंदर येतो आणि लोणचं देखील खूप छान असं टिकून राहतं. 2 मिनिटाचं मस्त असं आपण चमच्याने मिक्स करत राहायचं. आणि ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनलवर साठवणीच्या लोणच्याच्या रेसिपी मी बऱ्याच बनवल्यात. कुणी जर चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, म्हणजे तुम्हाला साठवणीचे जेवढे लोणच्याच्या रेसिपी बनवल्यात त्यासुद्धा बघायला मिळतील. आणि जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होत असतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. कारण आठवड्यातनं फक्त आपण 2 व्हिडिओ घेऊन बनवत असतो आणि त्यासुद्धा घरगुती साहित्यात. आज आपण जे गोड लोणचं बनवणार ते सुद्धा मोजक्या साहित्यामध्ये पण इतकं चविष्ट बनतं की सगळ्यांना आवडेल इतकं सुंदर होतं. डब्यासोबत नेण्यासाठी, त्याचप्रमाणे डाळ भात ज्यावेळेस आपण बनवतो त्यावेळेस खाण्यासाठी सुद्धा हे लोणचं अतिशय सुंदर लागतं. आता बघू शकता मी बरेचसे हे राईचे गोळे तेलावर परतून घेतले आणि तेल आहे हे थंड झाले. त्यानंतर आपल्याला इथे घालायची मिरची पावडर. आता इथे मी हळद वगैरे पुन्हा घालणार नाही आहे, कारण ज्यावेळेस मी तुम्हाला बोलले होते की आपण कापीला हळद आणि मीठ लावून ठेवलं होतं रात्रभर आणि त्यानंतर सुकत घातलं होतं, त्यामुळे पुन्हा मी हळद घालणार नाही आहे. फक्त आता इथे आपल्याला मीठ घालायचं आहे. आता इथे 2 चमचे भरून मी मीठ घातलं आहे, कारण मी अगोदरसुद्धा आंबा ज्यावेळेस आपण मुरत ठेवला होता त्यावेळेस 1 टेबलस्पून एवढं मीठ घातलं होतं, म्हणून इथे 2 चमचे घातलेले आहे. मिक्स करून घ्यायचं. आता मिठाची आवश्यकता ना थोडी जास्त असली तरी चालते, कारण लोणचं हे टिकूनसुद्धा खूप छान राहतं, त्याचप्रमाणे चविष्ट बनतं. त्याच्यासाठी मीठ व्यवस्थित घाला आणि लागलं तर पुन्हा तुम्ही थोडासा हा मसाला आहे हा टेस्ट करून बघायचा आणि त्यानंतर पुन्हा मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. आता 1-2 मिनिटासाठी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची टीप आहे की तेल थोडं थंड करून झाल्यानंतरच आपल्याला मिरची पावडर घालायची, कारण लोणच्याला कलर आहे तो खूप छान येतो. जर का तुम्ही जास्त गरम असताना जर का तेलावर मिरची पावडर घातली तर ती करपण्याची शक्यता असते आणि लोणचं देखील लोणच्याचा कलर चेंज होतो, त्याचप्रमाणे थोडासा लोणच्याची टेस्ट आहे ही उतरून जाते. आता बघू शकता इतका मस्त असा हा लोणच्याचा मसाला आहे हा रेडी झाला आहे. तुम्हालासुद्धा बघितल्यानंतर हे तोंडाला पाणी येत असेल. तर हे बऱ्यापैकी सर्व मसाला आहे हा मी थंड करून घेतला. त्यानंतर इथे आपण आता ज्या आंब्याच्या कापी आपण कट करून घेतल्या होत्या त्या सर्व आपण घालून घ्यायच्या आहेत. सर्व मिक्स करून घेऊया.
आता इथे बघू शकता मी सर्व ह्या मसाल्यामध्ये कापी टाकून सर्व मिक्स करून घेतलं आहे आणि लोणचं बघा दिसायला किती सुंदर दिसते. इथे जर का तुम्हाला तिखट लोणचं पाहिजे असेल तर तुम्ही ह्याच पद्धतीने सुद्धा करू शकता. इथे गूळ किंवा साखर वापरू नका. त्याचप्रमाणे हे ह्याच्यावरती ना ज्यावेळेस तुम्ही हे पूर्ण लोणचं थंड करून घ्यायचं, त्यानंतर ह्याच्या वरपर्यंत तुम्हाला गरम करून तेल घालायचं आहे. म्हणजे हे भरपूर दिवस लोणचं टिकतं. पण हे साठवणीचं लोणचं नाही आहे, त्यामुळे तुम्हाला हे फ्रीजमध्ये सुद्धा ठेवावं लागेल. इतकं हे लोणचं मस्त वाटते. बघू शकता कलरसुद्धा खूप सुंदर आहे. हे तिखट लोणचं खाण्यासाठी सुद्धा हे रेडी अशा पद्धतीने होतात. आपल्याला गोड लोणचं भरायचं आहे. साखर आणि गूळ घेतले ते आपण वितळून घेऊया. इथे मी एक पातेलं घेतलंय जे आपण राई आणि मेथी भाजल्या होत्या, तेच हे पितेचं पातेलं आहे. आता त्याच्यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे. आता जेवढं मी गुळाचं आणि साखरेचं प्रमाण घेतलं तेवढं सर्व घालून घेणार आहे. आता इथे ना गोड लोणचं भरायचं आहे. तर गोड लोणच्यासाठी एक तर तुम्हाला फक्त गूळ वापरायचं असेल तर तुम्ही गुळाचा वापर सुद्धा करू शकता. पण इथे गूळ आणि साखर मिक्स करून मी आज लोणचं भरणार आहे. त्याच्यासाठी ना ह्याची टेस्ट आहे एक नंबर अशी लागते. आता एक थोडंसं गूळ आहे हे आपण वितळून घेऊया. थोडंसं गूळ आहे हे आपण वितळून घेतलं आहे आणि चमचा जो आपण अगोदर लोणच्यासाठी वापरला तोच हा चमचा आहे. आता ह्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. मिक्स करून घेऊया. साखर आणि गुळाचा आपल्याला थोडंसं असं वितळून घ्यायचं आहे. आपल्याला इथे पाक सुद्धा करायचा आहे. मी तुम्हाला पुढे जाऊन सांगतेच. आता हे गूळ आणि साखर आहे हे आपण वितळून घेऊया. इथे मी गूळ आणि साखर आहे हे वितळून घेतलेली आहे. आता इथे आपण जेवढा या आंब्याच्या कापीला मसाला लावला होता तर सर्व आपल्याला ह्या कापी पुन्हा या पाकामध्ये घालून घ्यायच्या आहेत. हे बघा सर्व घालून घेते आणि ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मंद आचेवरच करायची आहे. इथे आपल्याला गॅस वगैरे मोठा करायचा नाही आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. जेवढं पातेल्यामध्ये सर्व कापी आहेत आणि त्याचप्रमाणे जेवढा आपण मसाला जेवढा पातेल्याला लागलेला आहे तेवढा सर्व आपल्याला घालून घ्यायचं आहे. 1-2 मिनिटांसाठी मंद आचेवर ह्या कापी आहेत हे आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. लोणचं बघायला बघू शकता तुम्ही इतकं सुंदर दिसते. म्हणजे चवीला किती टेस्टी बनलं असेल. तुम्हाला हे लोणचं बघताच तोंडाला पाणीसुद्धा आलं असेल. इतकं हे लोणचं आहे चविष्ट बनते. आता 1-2 मिनटं मस्त असं आपण परतवून घेऊया. 1-2 मिनिटांसाठी मी हे लोणचं आहे हे सर्व गुळाच्या पाकामध्ये परतवून घेतला आणि बऱ्यापैकी ह्याला पाक सुटलेला आहे. अजून आपल्याला 2 मिनिटांसाठी व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला मस्त असं हे गुळाला आणि साखरेला पाणी सुटतं तोपर्यंत परतवून घ्यायचं आहे. इथे आपल्याला गॅस मोठा करायचा नाही आहे. 2 मिनिटांसाठी पुन्हा आपण मस्त असं मिक्स करूया. म्हणजे गूळ आणि साखर आहे ही चांगली वितळली पाहिजे आणि आंब्याच्या कापामध्ये खूप छान मुरलं जातं. ते बघू शकता साखर आणि गूळ आहे ही वितळून झाली आहे आणि ह्या आंब्याच्या कापीमध्ये खूप छान मुरलं आहे. आता इथे ना आपल्याला काय करायचं आहे मीडियम गॅस करायचा आहे कारण साखर आणि गूळ बऱ्यापैकी वितळलेली आहे. आणि त्यानंतर ह्या कापी आहेत पुन्हा गुळाच्या पाकामध्ये असं मस्त असं मुरून द्यायचे. आता इथे ना आपल्याला एकतर्फी असा गुळाचा हा पाक करायचा आहे. पाक जास्त सुद्धा करायचा नाही आहे. सर्वात महत्त्वाच्या टीप आहे ह्या सर्व टीप आहेत तुम्ही फॉलो करा. आता बघा 1-2 मिनिटांसाठी मीडियम गॅसवर ह्या मी कापी आहेत ह्या गुळाच्या पाकामध्ये शिजवून घेणार आहे. मी थोडासा बघू शकता आता आपण थोडासा हा पाक आहे हा थोडासा असा एकतर्फी पाक करायचा आणि त्यानंतर आपण गॅस इथे बंद करणार आहोत. अजून थोडासा मी शिजवून घेते. इथे ना एकतर्फी पाक कसा होतो तो दाखवण्यासाठी गेले पण हा व्हिडिओ आहे इथे हा स्किप झालेला आहे. तर ह्या कापी आहेत ह्या मस्त अशा रेडीज आहेत. थोड्याशा कापी आहेत ना ह्या गुळाच्या पाकामध्ये अशा फुगल्या जातात. आता थोडासा मी पाक आहे बघा थंड करून घ्यायचा हा बघू शकता. हा थोडासा असा एकतर्फी असा पाक झालेला आहे. आता गॅस बंद करायचा आहे आणि त्यानंतर हे लोणचं आहे आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि हे गोड लोणचं आहे हे रेडी झाले बघू शकता. इतकं सुंदर झालेलं आहे. लोणचं आहे हे पूर्ण मी थंड करून घेतलेलं आहे. त्यानंतर इथे मी एक बरणी घेतली. ह्या बरणीमध्ये मी सर्व लोणचं आहे हे भरून घेणार आहे. आता हे मी तुम्हाला अगोदर सुद्धा सांगितलं की हे लोणचं आहे हे वर्षभराचं साठवणीचं नाही आहे. तरीसुद्धा हे लोणचं तुम्ही स्वच्छ बरणी काचेची घ्या, स्वच्छ घासा, उन्हात थोडी सुकवून घ्या आणि त्यानंतर हे लोणचं जर का तुम्ही बरणीमध्ये भरून ठेवलं आणि जर फ्रीजमध्ये ठेवलं तर हे वर्षभरसुद्धा टिकून राहतं. पण हे बाहेर ठेवू शकत नाही कारण बाहेर ठेवलं तर हे लोणचं टिकणार नाही. कारण आपण आंबे घेतो ना ते बेडलेले म्हणजे झेललेले जे आंबे असतात ना त्याचं लोणचं भरलं जातं. अशा पद्धतीने आज मी तुम्हाला जे आपण तात्पुरता लोणचं कसं बनवतो त्या पद्धतीने मी तुम्हाला आज गोड लोणचं बनवून दाखवलं आहे आणि इतकं सुंदर असं झालं आहे बघू शकता. आणि त्याचा कलरसुद्धा खूप छान आहे. त्याचप्रमाणे ह्याचा रस आहे ना तो खायला इतका सुंदर लागतो सगळ्यांनाच आवडेल. म्हणजे रस नुसता खाल्ला ना तरी अगदी 2 घास अधिकच जातात. तर आजच्या भागामध्ये मी तुम्हाला अगदी रसरशीत असं गोड आंब्याचं लोणचं कसं बनवायचं ते दाखवलं आहे. अगदी कमी साहित्यामध्ये हे लोणचं बनवून रेडी होते आणि सर्वांना लहानापासून मोठ्यापर्यंत त्याचप्रमाणे जे वयस्कर लोक आहेत त्यांनासुद्धा हे लोणचं नक्कीच आवडेल. इतकं सुंदर हे लोणचं तयार होते.
आज मी तुम्हाला गोड आंब्याचं लोणचं दाखवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास भरपूर मित्र-मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा हे आंब्याचं गोड लोणचं कसं बनवायचं ते माहिती मिळेल. त्याचप्रमाणे ही रेसिपी जर का तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि हाईप करायला विसरू नका. आणि जर कोणी चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या. बाजूला बेल बटन आहे ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल. अशाच भेटूया छानशा व्हिडिओला. तोपर्यंत बाय बाय. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. धन्यवाद.